हे एवढा पाऊस होऊन सुद्धा, एवढा दुष्काळ पडून सुद्धा तुम्ही जर परत म्हणाला चाल की बाबा शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय त्याच्या प्रत्येक शेतात जाऊन बघा, काय नियम तुम्ही वापरलाय? यंदाचा पीक विमा 100% ऑनलाईन क्लेम करून नाही, तर प्रत्यक्ष कापणी अहवाल साधून. अहो साहेब, एवढा दुष्काळ झाला, एवढा पाऊस पडला, इथे पिकं गेलेत, तरी तुमचा शेतकऱ्यावर विश्वास नाही. काय म्हणे तुमचे कर्मचारी शेतात येणार, ती कापून नेणार, त्याचे सरासरी काढणार. म्हणजे अजून तुम्हाला वाटतं शेतकऱ्याचं काय नुकसानच नाही झालं? याचा अर्थ तीच झाला की तुमचे कर्मचारी येणार, ते कापणार, त्याची सरासरी बघणार आणि त्याच्यावर आमचा पीक विमा ठरवणार. अहो, ज्यावेळेस आम्ही पीक विमा भरतो तेव्हा 900 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये हेक्टरीने भरतोच की. त्याच्या हिशोबाने तुम्हाला देता पण येत नाही होय? या तुमचा कोणता कर्मचारी येऊन मला सांगा, तुमच्या पूर्णच्या अशा गुडघ्यातले चिखला जाईल आणि तिथले कापणी करून ते सोयाबीनचं काय ते सरासरी उत्पन्न काढेन त्याच्यावर दिलं आम्हाला. सांगा तुमचा असा कर्मचारी द्या पाठवून, प्रत्येक गावागावांनी द्या पाठवून, प्रत्येक जिल्ह्यात द्या पाठवून, द्या इकडे बीड जिल्ह्याकडे पाठवून द्या प्रत्येक कर्मचारी. काय साहेब, अजून एवढं नुकसान झालं, एवढं आता दहानाची दहानं गेली तरी तुमचा विश्वास शेतकऱ्यावर नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हणता शेतात जाऊन कापणी करा, व्यवस्थित करा, कापणी करा, किती सरासरी निघते का आणि त्याच्यावर पीक विमा द्या. सांगा ना तुम्ही पीक विमा कंपनीला, अबा शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे त्यामध्ये घातले आहेत पीक विमा भरायला. सरसंगट द्यायला सांगा, काय अडचण आहे? नाही, मी म्हणतो काय अडचण आहे साहेब? अडचण काय? साहेब, अक्षरशः शेतकऱ्याला तुमच्या पाया पडायची वेळ आणली तुम्ही. शेतकऱ्याला अक्षरशः तुमच्या पाया पडायची वेळ आणली. काय साहेब,